धुळ्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या प्रकरणात राकेश किशोर तिवारी विरोधात क्युमाइन क्लब समोर काळ्या पट्ट्यांमुळे तीव्र निषेध नोंदविला। यावेळी जातीय द्वेषी कमेंट करणाऱ्यांविरोधात देशद्रोह आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या गुन्ह्यांची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली गेली। पुण्यात 25 वर्षीय तरुणीच्या पोटातून दुर्मिळ स्पिंडल सेल ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आली आहे। सुरुवातीला ही गाठ फायब्रॉइड असल्याचा संशय होता, पण शस्त्रक्रियेदरम्यान आतड्यांच्या भोवती असलेल्या मेसेंटरी भागातून निर्माण झालेला ट्यूमर असल्याचे समजले। तरुण वयात इतकी मोठी गाठ होणे ही दुर्मिळ घटना आहे। बीडच्या केज शहरातील बसस्थानकासमोर चायनीज सेंटर लावणाऱ्या सय्यद इर्शादवर 10 ते 12 गुंडांनी किरकोळ कारणावरून लाठ्या काठ्या आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला। सय्यद गंभीर जखमी झाला असून अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत। अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा नोंदविला नाही। बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। कोरडेवाडी येथे साठवण तलाव आणि कर्जमाफीसाठी हा आंदोलन 15 दिवसांपासून चालू आहे। कोरडेवाडीतील तरुणी 12 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत। आंबेगाव तालुक्यातील अवसारी खुर्द येथे 2 चुलत भावांचा मोटरसायकल अपघातात जागीच मृत्यू झालाय। आकाश आणि मयूर जाधव हे दोघी मंचरवरून घरी येताना खड्डे चुकवताना पुलाच्या खड्ड्याला धडकले आणि डिंभे धरणातील कालव्याला कोसळले। एकाचा वाढदिवसही होता। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। वसई विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर 3640 कर्मचाऱ्यांना 22,000चा बोनस देण्यात येणार असल्याचं सांगितलं। यामध्ये पालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मागील वर्षाच्या तुलनेत 2,000ची वाढ करण्यात आली आहे। यामुळे 8,08,00,000चा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे। जळगावच्या व्यापाऱ्याचे रेल्वेतून प्रवास करताना 2 कोटी रुपयांचे 2.25 किलो सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे। बडनेरा रेल्वे स्टेशनवर हावडा ते मुंबई मेल एक्सप्रेस मधील प्रवासादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। किशोर ओमप्रकाश वर्मा असे 44 वर्षीय व्यापाऱ्याचे नाव असून त्यांच्या सोन्याची चोरी झाली आहे। या प्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत बेफाम गाडी चालवून अनेकांना धडक दिली, ज्यामध्ये 6 जण जखमी झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याने दारूच्या नशेत तर होता। लोकांनी त्याला गाडीतून ओढून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले। आरोपी पोलीस कर्मचारी हेमंत इनाम याला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे। सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कोल्हापूर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार चिन्या हळदकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी रविवारी रात्री दौलतनगर येथील संदीप बाडू खोत यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला। संदीप खोत गंभीर जखमी झाला असून त्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे। पुणे शहराच्या बाहेरील बोगद्याजवळ जुन्या कात्रज बोगद्याजवळ पुण्याकडे जात असलेल्या PMPML बसने मोटरसायकलला मागून धडक दिली। या भीषण अपघातात 2 मोटरसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून घटनास्थळी तपास सुरू आहे। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे। मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे। धुळे जिल्ह्यातील गरीब नवाज नगर येथील 44 वर्षीय व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याची पुष्टी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या प्रयोगशाळेने केली आहे। एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनाबरोबर देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे जाहीर केला। नागपुरातील कन्हान परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये वाढदिवसाच्या पार्टी दरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। नागपूर येथील मयूर सुधाकर मांडवगडे या युवकाचा स्विमिंग पूलमध्ये करंट लागून मृत्यू झाला आहे। ही घटना शनिवारी मध्यरात्री 12च्या सुमारास राज फार्म हाऊस येथे घडल्याची माहिती आहे।
गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड निलेश घायवाड याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता। त्या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस दलाली एका पोलीस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली आहे। त्यावेळी हे दोघे जिल्हा विशेष शाखेत येथे कार्यरत होते। त्यांना पासपोर्ट संदर्भातील चौकशीबाबत हजर होण्यास सांगण्यात आले आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या तुलनेत बाईक टॅक्सी स्वस्त असून बाईक टॅक्सी रिक्षाच्या तुलनेत 40% तर टॅक्सीच्या तुलनेत 56% स्वस्त असल्याने प्रवाशांना जलद आणि परवडणारी सेवा असल्याचा दावा बाईक टॅक्सी वेलफेअर असोसिएशन कडून करण्यात आला आहे। राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले बाईक टॅक्सी धोरण शहरी वाहतूक व्यवस्थेतील सुलभ, सुरक्षित आणि परवडणारे मानले जात आहे। झाशीतील अली गोल खिडकी परिसरात एका तरुणी मेहकचा मृत्यू झाला आहे। 1.5 वर्षांपूर्वी पडून जाऊन विवेक अहिवारशी केलेल्या प्रेमविवाहानंतर मेहक गळफास घेतलेली आढळली। तिच्या पालकांनी सासरच्यांवर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे। पोलिसांनी विवेकला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। जागतिक आरोग्य संघटनेने भारतात बंदी घातलेल्या 3 विषारी कफ सिरपांविषयी आरोग्य सल्ला जारी केला आहे। या सिरपांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल नावाचे घातक रसायन आढळून आले असून यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे। सरकारने संबंधित कंपन्यांवर कारवाई करत उत्पादन बंद आणि परवाना बंद केला आहे। लखनौ येथे एका तरुण प्रेमी युगुलाने विषप्राशन करून आपल्या जीवनाचा दुर्दैवी अंत केलाय। 21 वर्षीय सुभाष रावत आणि त्याची 15 वर्षीय प्रेयसी गोसाईगंज परिसरात कारमध्ये विष घेतल्याच्या अवस्थेत आढळले। दोघांनाही उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले। प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने लग्नाला विरोध केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे। घटनास्थळी पोलीस तपास सुरू आहे। मध्य प्रदेशातील ISS अधिकारी डॉक्टर नागार्जुन बी गोडा याच्यावर लाचखोरीसह मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले आहेत। अवैध उत्खनन प्रकरणातील दंड 51 कोटींपासून कमी करून 4,000 रुपयांवर आणण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा संशय आहे। या प्रकरणामुळे त्याची पत्नी आणि UPSC ऑल इंडिया रँक 5 मिळवलेली ISS अधिकारी सृष्टी देशमुख ही चर्चेत आली आहे। एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका तरुणीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली। आरोपीने तिच्यावर 12 पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले, नंतर तो पडून गेला। स्थानिकांनी तरुणीला तात्काळ जवळच्या GTB रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। सोमवारी सकाळच्या सुमारास ईशान्य दिल्लीतील नंदनगरी भागात ही थरारक घटना घडली। इस्रायलमध्ये हमासने ओलीस ठेवलेल्या नेपाळच्या बिपिन जोशी याचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे। हमासने 4 मृतदेह परत केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली। जोशीचे पार्थिव सध्या तेल अवमीमध्ये असून DNA चाचणीनंतरच अंतिम ओळख पटवली जाईल। बिपिन हा हमासकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या काही जिवंत इस्रायलींसोबत शेवटचा नेपाळी होता। गाझाच्या युद्धोत्तर शांततेसाठी इजिप्तमध्ये आयोजित शिखर परिषदेत एक अनपेक्षित क्षण घडला। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यासाठी केलेल्या भूमिकेचे कौतुक करत त्यांना पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची घोषणा केली। शरीफ यांच्या या विधानाने उपस्थित नेते, विशेषतः इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आश्चर्यचकित झाली। नेपाळ नंतर आता मादागास्करमध्येही जेनझी आंदोलनाचा भडका उडाला आहे। पाणी व वीज टंचाईमुळे संतप्त तरुण रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष अँड्री राजो एलिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत। आंदोलनाला लष्कराचा पाठिंबा मिळताच राजो एलिना देश सोडून पडून गेल्याची माहिती विरोधी पक्ष व सूत्रांकडून समोर आली आहे। मध्य चीनमध्ये एक विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे। एक तरुणीने लग्नाच्या एका महिन्याआधीच लग्न मोडलं। फक्त एवढंच नाही तर होणाऱ्या नवऱ्याला एकदा मिठी मारली होती। त्यासाठी मुलीने 4 लाख रुपये भरपाई मागितली। या तरुणीच्या अजब मागणीवर चीनमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। इस्रायलशी असलेल्या संबंधावरून टीका करणाऱ्या एका 29 वर्षीय पॅलेस्टाइनी अभियंताला ई-कॉमर्स कंपनी Amazonने काढून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे। अहमद शहरूर असे या अभियंत्याचे नाव असून या वर्षी ऑगस्ट महिन्यात मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ यांच्या कार्यालयाचा ताबा घेत निर्देशने करणाऱ्या, सध्या कंपनीत काम करणाऱ्या आणि माजी अशा 7 टेक कर्मचाऱ्यांमध्ये त्याचाही समावेश होता।
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती जाहीर केली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज IPPB वेबसाईट ipbbonline.com ला भेट देऊन करावा लागेल। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे। अधिसूचनेनुसार ग्रामीण डाक सेवकांसाठी 348 रिक्त जागा आहेत। कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतील। जेईचा अर्ज भरताना आधार कार्डवरील विद्यार्थ्यांचे नाव 10वीच्या प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे हवे असा नियम NTA ने नुकताच या सूचनापत्राद्वारे जाहीर केला आहे। बहुतांश विद्यार्थ्यांचे आधार कार्डवरील नाव या प्रमाणपत्रावर नावाप्रमाणे नसल्याने ही परीक्षा देऊन इच्छिणारे लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालकही हैराण झाले आहेत। विशाखापट्टणममध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हब तयार करण्यासाठी कंपनी पुढील 5 वर्षात $15 अब्ज गुंतवणूक करणार आहे। आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली। अदानी एंटरप्राइजेसच्या डेटा सेंटर जॉइंट व्हेंचर अदानी कॉनेक्स आणि एअरटेलच्या सहकार्याने गुगलचे हे नवीन AI हब स्थापित केले जाईल। या गुंतवणुकीला सबसी केबल नेटवर्क आणि क्लीन एनर्जीद्वारे पाठिंबा दिला जाईल। MTV हे जगप्रसिद्ध म्युझिक चॅनल लवकरच इतिहास जमा होणार आहे। 4 दशकांहून अधिक काळ संगीत प्रेमींच्या मनावर राज्य केलेले हे चॅनल 31 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे बंद होणार आहे। याबाबत पॅरामाउंट ग्लोबलने अधिकृत घोषणा केली आहे। यामध्ये MTV हिट्स, MTV 80s आणि MTV 90s सारख्या संगीत प्रधान चॅनल्सचा समावेश आहे। भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या आपला विक्रम कायम ठेवत कसोटी मालिका 2च्या फरकाने आपल्या नाव केला आहे। भारताच्या निर्भेड मालिका विजयासह संघाने विश्व विक्रमाची बरोबरी करत मोठी कामगिरी नोंदविली आहे। दिल्ली कसोटीत भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला। या सामन्यात टीम इंडिया मोठ्या विजयाच्या जवळ होती, पण वेस्ट इंडिजने कमालीची झुंज दिली, पण भारताने अखेर विजय मिळवला। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।